ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार दावा नलनी भलोका त्राणाय कारुण्य घन घनात्वं. संसार दावा नलनी भलोका त्राणाय कारुण्य घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं लॉस एंजलिस येथे प्रचाराला सुरुवात. आणि आता पुढे अभयचरण भाग 36. लॉस एंजलिस येथे नवीन मंदिराची स्थापना, संकीर्तनाची लहर आणि भक्तिवेदांत स्वामींच्या ग्रंथांचं प्रकाशन. जपानमधील प्रसिद्ध प्रकाशन संस्था डाल निप्पॉन आपल्या बॅक टू गॉडहेड मासिकाचं प्रकाशन करायला तयार आहेत. खूप छान. हो, पण त्यांची एक अट आहे. काय? त्यांचं म्हणणं आहे की महिन्याला मासिकाच्या 20,000 प्रती तरी छापल्या पाहिजेत. 20,000? होय, ती खूप मोठी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. पण त्याआधी तुम्ही मला 5,000 प्रती वितरित करण्याची हमी दिलीत तर मी सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि लंडनला प्रत्येकी 5,000 प्रतींचं वितरण करायला सांगेन. तुम्ही हे करू शकाल का? होय प्रभुपाद, येथील भक्त ते करू शकतील. उत्तम. मग मी त्यांना मोठी ऑर्डर देऊ शकतो. अन्यथा हे शक्य झालं नसतं. त्यामुळे आपल्या मंदिरांनाही आर्थिक मदत होईल. ते कसं स्वामीजी? आपल्या मासिकाच्या प्रिंटिंगचा खर्च $750 आहे. या $750 आपल्याला बॅक टू गॉडहेडच्या 5,000 प्रती मिळतील. म्हणजे एका प्रतीचा खर्च 15 सेंट. होय. जर आपण हे मासिक 50 सेंटच्या दराने विकलं तर $750च्या गुंतवणुकीतून आपल्याला $2,500 मिळतील. बघूया. म्हणजे जर आपण 1,500 प्रती 50 सेंटच्या दराने विकल्या तरी आपला सगळा खर्च परत मिळेल. याचा अर्थ असा, उरलेल्या 3,500 प्रतींची किंमत निव्वळ नफा असेल. हो, आणि हे काम संकीर्तन दल सहज करू शकेल. यापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या तर मासिकाची किंमत कमी करता येईल. होय स्वामीजी, तुम्ही बरोबर म्हणताय. ही खूप चांगली योजना आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे. चिंतामणी प्रकार सद्मसु कल्पवृक्ष लक्ष आवृतेषु सुरभि अभिपालयन्तम लक्ष्मी सहस्त्र
शतसंभ्रम सेव्यमानम गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. या श्लोकात आध्यात्मिक जगाचं वर्णन आहे, श्रीकृष्णांच्या धामाचं. तिथे प्रत्येक घर चिंतामणी रत्नाने बनलेलं आहे. प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे आणि प्रत्येक स्त्री सौभाग्य लक्ष्मी आहे. त्या आध्यात्मिक जगात श्रीकृष्णांविषयी इतकं आकर्षण आहे की स्त्री आणि पुरुष दोघेही कामवासनेपासून मुक्त असतात पूर्णपणे. कारण तिथे त्याहूनही अधिक दिव्य आणि मधुर असं काहीतरी आहे. त्यामुळे प्रत्येक जण अगदी सहजपणे कृष्ण प्रेमात समरस होतो आणि हीच कृष्ण भावनेची परिपूर्णता आहे. काही विचारायचंय तुम्हाला? हो. जर एखाद्याला ठाम विश्वास असेल की कृष्ण भावनाच त्याला तारू शकेल, पण तरीही त्याचा कल भौतिक सुखांकडे असेल, तर अशा परिस्थितीत श्रीकृष्ण त्याला पूर्णपणे शरण जाण्यास मदत करतात का? हो. श्रीकृष्ण भक्ताला अशा प्रकारे आपल्या जवळ आणतात की तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो. मी स्वतः ते अनुभवलं आहे. मला कधीही या मार्गावर यायचं नव्हतं, परंतु श्रीकृष्ण मला घेऊन आले. त्यांनी माझ्यावर विशेष कृपा केली. आपण मूर्खपणाने श्रीकृष्णांशिवाय इतर कशाचीही इच्छा केली तरी श्रीकृष्ण आपल्याला भरकटू देत नाहीत. तुम्हालाही काही विचारायचंय का? होय, विचारायचंय. स्वामीजी, कोणी कामभावनेला श्रीकृष्णांच्या सेवेत कसे काय बरे वळवू शकतो? कामभावना अनैसर्गिक नाही. तुम्ही कामभावनेचा उपयोग श्रीकृष्णांच्या सेवेत करू शकता. मुले अशी घडवा जी कृष्णभक्त होतील. यासाठी कोणीही मनाई करत नाही. तुमचं प्रत्येक कार्य, प्रत्येक भावना श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित असावी. कृष्ण भावना भावित माता आणि पित्यांनी निश्चय करायला हवा की ते आपल्या मुलांचं संगोपन अशा पद्धतीने करतील की त्या मुलांना पुन्हा या भौतिक जगात जन्म घ्यावा लागू नये. अशी अनेक मुलं तुम्ही जन्माला घालू शकता. स्वामीजी, आपल्या संकीर्तन दलाकडून दररोज लॉस एंजेलिसमध्ये संकीर्तन होतंय. खूप चांगलं आहे. भगवान चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेली हीच दैवी साक्षात्काराची पद्धत आहे. केवळ चैतन्य महाप्रभूंनीच नाही तर शास्त्रांनीही याची शिफारस केली आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. भक्तांना कीर्तन करताना खूप आनंद होतोय स्वामीजी. आणि विष्णुजन प्रभूंसारखे उत्साहाने आणि भक्तीने नेतृत्व करणारे दुसरे कोणी नाहीत. होय होय, मला ठाऊक आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. तो एखाद्या गंधर्वाप्रमाणे कीर्तन करतो. कधी कधी आम्ही बॅक टू गॉडहेड मासिकाचं वितरण करून एका दिवसात $25 गोळा करतो. किती मासिकं वितरित करता तुम्ही? जवळजवळ 50 मासिकं. खूप छान. तुम्ही असाच प्रचार करत राहा. स्वामीजी, रविवारी आम्ही ग्रिफिथ पार्कमध्ये कीर्तन केलं, तेव्हा तिथे बरेच लोक आले होते. तर लोकांना ते आवडलं? हो स्वामीजी. विष्णुजन आणि श्रीमतीने सादर केलेला राधेचा विरह भाव हा पपेट शो सगळ्यांना खूप आवडला. अप्रतिम. तुम्ही कृष्ण भावनामृताविषयी सांगाल तर लोक नक्कीच येतील. आणि स्वामीजी, त्या दिवशी आम्ही 98 लोकांना प्रसाद वाटलाय.
हा प्रसादच तर आहे आपलं गुप्त शस्त्र. हम्म. म्हणून हे कार्यक्रम खूप यशस्वी होतात. पण एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. मला वाटतं की आता आपल्याकडे खूप भक्त आहेत. आपण एक मंदिर बांधायला हवं. भक्तांना आमंत्रित करण्यासाठी आपल्याला एक जागा हवी, जिथे ते पूजा अर्चा करू शकतील आणि राहू शकतील. भगवान जगन्नाथांना किती दिवस आपण भक्तांपासून दूर असं घरात ठेवणार? अशा प्रकारे अर्चा विग्रहांकडे दुर्लक्ष करणं हा मोठा अपराध आहे. भगवंतांच्या पूजेसाठी आपण एक योग्य स्थान शोधायलाच हवं. लॉस एंजलिसमध्ये आपण एक मंदिर बनवायलाच हवं. पूर्वी हे चर्च होतं. खूप छान आहे. चला आज जाऊन पाहू. शहरात बरेच असे चर्च आहेत. इकडे फारशी लोक येत नाहीत, त्यामुळे ही वास्तू फारशी वापरात नाही. या या इकडे या. हे बघा, या इथून सरळच जायचंय. आपण त्याचा विचार नक्की करू शकतो. हे तिथे ठेवा. हा ठीक आहे. थोडं अजून आतमध्ये उजवीकडे. तुम्ही सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. हे मंदिर इस्कॉनच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. आणि आता तुम्ही माझ्या अपार्टमेंटमधून भगवान जगन्नाथांना इथे आणू शकता. आपण त्यांची इथं वेदीवर स्थापना करू हो, अच्छा. आणि नियमित विग्रह सेवा करू. याचा अर्थ काय स्वामीजी? म्हणजे इथं रोज विग्रहांना भोग दाखवून त्यांची पूजा आरती होईल आणि भक्तांना प्रसाद मिळेल. अच्छा अच्छा. मी तुम्हाला पूजा अर्चेबद्दल सर्व काही हो शिकवेन. स्वामीजी. आणि मुरलीधर आणि देवहूती, हो हो स्वामीजी. तुम्ही दोघे तर चित्रकार आहात ना? हो स्वामीजी. सध्या मी श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंधाचं संक्षिप्त भाषांतर करतोय. या पुस्तकाचं नाव आहे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान. त्यानंतर मी रूप गोस्वामींच्या रचनांचं संक्षिप्त विवरण असलेलं दुसरं पुस्तकही लिहिणार आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव असेल भक्तिरसामृत सिंधू. ही दोन्ही पुस्तकं कृष्ण भावनामृताच्या प्रचार आणि प्रसारासाठी खूप उपयोगी ठरतील. आणि या पुस्तकांमध्ये काही रेखाचित्रही असतील. त्यासाठी मला चांगल्या कलाकारांची आवश्यकता आहे. आणि मी प्रत्येक चित्राबद्दल तुम्हाला समजावेन. तुम्ही ते करू शकाल का? हो, आम्ही प्रयत्न करू. आम्ही मनापासून प्रयत्न करू स्वामीजी. मी बोस्टनच्या कलाकार यदुराणीलाही काही चित्र काढायला सांगेन. ही चित्र मला लवकरात लवकर हवी आहेत, म्हणजे पुस्तकांच्या प्रकाशनाला विलंब होणार नाही. आणि तुम्ही जितकी लवकर चित्र काढाल तितक्या लवकर मी हे पुस्तक लिहून पूर्ण करेन. भगवंताची कृपा आम्हावर सदैव राहो, ज्यामुळे प्रचार कार्य सुरळीत पार पडेल.
आणि भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथाचं लेखन पूर्ण होईल. कारण हे कार्य माझ्या गुरूंनी मला सोपवलं आहे. माझे आध्यात्मिक गुरु कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांनी. स्वामीजी, हे व्यासासन खास तुमच्यासाठी आहे. नाही नाही, मी या आसनासाठी योग्य नाही. पण स्वामीजी, खरं तर आपण याहून अधिक सन्मानासाठी पात्र आहात. आमचीच पात्रता नाही आपल्याला काही देण्याची. आमची विनम्र भेट म्हणून याचा स्वीकार करा. जर हे मला स्वीकारायचं असेल तर मी ते माझ्या गुरु महाराजांच्या वतीने स्वीकारतो. जय हो स्वामीजी. जय श्रील प्रभुपाद. हरी बोल. जय प्रभुपाद. हरी बोल. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. स्वामीजी, ही पुस्तकं आजच न्यूयॉर्कहून आली आहेत. हरी बोल. हरी बोल. तुम्ही सर्वजण या भगवद्गीतेचा किमान एक अध्याय रोज वाचून त्यावर वर्गात चर्चा करा. त्यानंतर तुम्ही नक्कीच उत्तम प्रचारक व्हाल. आपण भगवद्गीतेच्या विषयावर भक्तांची परीक्षा घेऊ. उत्तीर्ण होणाऱ्या भक्तांना भक्तिशास्त्री ही पदवी दिली जाईल. जेव्हा आणखी पुस्तकं येतील तेव्हा त्यावर आधारित परीक्षा घेऊ. त्यानंतर भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य शिक्षामृत आणि भक्तिरसामृत सिंधू या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या भक्तांना भक्ती वेदांत ही पदवी दिली जाईल. माझी इच्छा आहे की माझ्या सर्व शिष्यांनी भक्ती वेदांत ही पदवी प्राप्त करावी, ज्यामुळे हे प्रमाणित परंपराप्राप्त ज्ञान पिढ्यानपिढ्या वाढत जाईल. ज्यांच्याकडे भक्ती वेदांत ही उपाधी असेल ते आपल्या शिष्यांना दीक्षा देऊ शकतील. ही पुस्तकं फक्त बाहेरच्या लोकांना वितरित करण्यासाठी नाहीत, तर आपले विद्यार्थीही या पुस्तकांच्या ज्ञानात पारंगत व्हायला हवेत, जेणेकरून आपण दुसऱ्यांना आत्मसाक्षात्काराच्या क्षेत्रात
सहजतेने मार्गदर्शन करू शकू. हरी बोल. मला हे सांगायला आनंद होतोय की मी भक्तिरसामृत सिंधू या नवीन पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केली आहे. हरी बोल. स्वामीजी, ज्यांचं मन कुटुंब, मित्र, देश आणि राष्ट्रामध्ये रमलेले असते, असा व्यक्ती निरंतर हरे कृष्णाचा जप कसा करू शकेल? बघा, जेव्हा माया तुमच्यावर प्रभाव टाकून तुम्हाला कृष्ण भावनेपासून दूर खेचून घेते, तुम्ही हरे कृष्णाचा जप करून मायेला दूर करा. श्रीकृष्ण बरोबर असताना तुम्हाला मायेची कसली भीती? आपण खूप शक्तिशाली आहोत. पण ती शक्ती काय आहे? ती शक्ती आहे जप. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे हरे कृष्ण, आणखी मोठ्याने. हरे राम, हरे राम, राम राम, हरे राम हरे. राम, हरे हरे. या भौतिक जगात विविध प्रकारच्या शक्तींच्या मूल्यमापनासाठी अनेक उपकरणे आहेत, पण भगवान श्रीकृष्णांची शक्ती मोजण्याचे मानक काय आहे? हे उपकरण तर तुमच्याकडेच आहे. ते खरेदी करण्याची किंवा ते भाड्याने घेण्याची गरज नाही. हे उपकरण म्हणजे तुमची जीभ, तुमचे कान. याद्वारेच तुम्ही हरे कृष्णाचा जप करू शकता आणि ऐकू शकता. बस हेच जीवनाचं सार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले होते की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पाहता तेव्हा तुमचा एकच डोळा असायला हवा. तुम्हाला याचा अर्थ काय वाटतो? हेच की परमेश्वराला पाहण्यासाठी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, परमेश्वरावर. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही भगवंतांना पाहता तेव्हा तुम्हाला त्यांच्याशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की ते लाखो जीवांना बीज प्रदान करणारे पिता आहेत. जेव्हा एखादा भक्त झाड पाहतो तेव्हा त्यात त्याला श्रीकृष्ण दिसतात. कुणी एखादा प्राणी पाहिला तर त्यातही त्याला श्रीकृष्णच दिसतात. कुठलीही वस्तू पाहिली तरी त्याला त्यात श्रीकृष्णच दिसतात. म्हणूनच येशू ख्रिस्ताने जे सांगितले ते बरोबर आहे. तुम्ही सगळं इतकं सोपं करून कसं सांगता? कारण की इथे जे सांगितलं आहे ते खूप सोपं आहे. भगवंत महान आहेत. हम्म, तुम्ही भगवंत नाही हम्म. आणि कधीही भगवंत नाहीत असं म्हणू नका. भगवंत आहेत आणि ते महान आहेत. आपण लहान आहोत. आपली मूळ स्थिती ही आहे की आपल्याला तर श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. हेच सत्य आहे. आणि तुम्ही रोज ज्या महामंत्राचा जप करता त्यामुळे सुप्तावस्थेतील मानवी समाज जागा होईल. फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहा. कृष्ण भावनामृत किंवा श्रीकृष्णांच्या सेवेसाठी जी साधने आवश्यक आहेत त्यांचा उपयोग आपण केलाच पाहिजे. जसे की आम्ही आधुनिक उपकरणांचा उपयोग कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी करत आहोत. जसं की टाईपरायटर, डिक्टाफोन, टेप रेकॉर्डर, मायक्रोफोन आणि विमानं यासारखी उपकरणं. कधीकधी लोक विचारतात की तुम्ही आधुनिकतेच्या विकासाचा निषेध करत असाल तर तुम्ही भौतिक साधने का वापरत आहात? पण नाही, आम्ही कधीही असं म्हणालो नाही. कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठीच जे आवश्यक असेल ते जरूर करा. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनीही अर्जुनाला हेच सांगितले होते की हे पार्थ, धर्माच्या रक्षणासाठी
तुझ्या युद्ध कौशल्याचा समुचित उपयोग कर. त्याचप्रमाणे आम्हीही या यंत्रांचा उपयोग श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करीत आहोत. आम्हाला कृष्ण आणि कृष्ण भावनामृत इतके प्रिय आहेत की त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. स्वामीजी, मुरलीधरने हे चित्र पूर्ण केलंय श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या मुखपृष्ठासाठी. त्याने सांगितलं आहे की ते तुम्हाला दाखवावं. हो, खूप सुंदर आहे. ही संपूर्ण सृष्टी म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तीचा विस्तार आहे. यात असंख्य वैकुंठ हे स्वयंप्रभावी आणि शाश्वत आहेत. असं पहा, श्रीकृष्णांच्या एका श्वासात लाखो ब्रह्मांड निर्माण होतात. त्यांच्या एक एक रोमछिद्रामधून, आणि प्रत्येक ब्रह्मांडात अगणित प्रकारचे जीव आहेत, जे विविध ग्रहांवर आणि नक्षत्रांवर वास करतात. त्याच ग्रहांपैकी एक आहे आपली पृथ्वी. हे तुमच्यासाठी. धन्यवाद. पण कसला कार्यक्रम आहे? आम्ही इथून जातोय. हे जुनं मंदिर खूप लहान पडतंय, त्यामुळे आम्ही वात्सिका ॲव्हेन्यूला एका मोठ्या जागेत जातोय. ती खूप छान आहे. अच्छा,
पण तुम्ही या जागेत फार वेळ राहिला नाही, त्याचं काही कारण? हा, फक्त 1च वर्ष राहिलो, पण आता मंदिराचा व्याप वाढलाय. नवीन मंदिरात नक्की या, हा आमचा पत्ता. नक्की येईन. प्रभुपाद, मला तुम्हाला भक्तिवेदांत बुक ट्रस्टचं गोदाम दाखवायचं होतं. हं, तुमची पुस्तकं छापल्यानंतर इथे पाठवली जातात आणि त्यानंतर आम्ही ती जगभर वितरित करतो. हं, हं. ही पुस्तकं इथेच पडून राहणार नाहीत ना, याकडे लक्ष द्या. हं? नाही प्रभुपाद, पुस्तके वितरित होत आहेत. भक्त तुमची पुस्तकं जगभर पोचवत आहेत. तर आता आपल्याकडे चैतन्य चरितामृत आणि श्रीमद भागवत आहेत. जर या पुस्तकांवर आधारित अशी आपण काही नाटकं सादर केली तर आपल्याला आनंद मिळेल आणि लोकांनाही ती आवडतील आणि आपले भक्तगण मूकनाट्य सादर करू शकतात आणि ऑडिओ ट्रॅकद्वारे संवाद सादर होतील वेगवेगळ्या भाषांमध्ये. आपण आपल्या भक्तांना मायापूर आणि वृंदावन महोत्सवात घेऊन जाऊ शकतो. नाट्यकला असो वा इतर कुठलीही कला, ती तपस्येशिवाय आत्मसात होत नाही आणि आपण त्याचा उपयोग करू कृष्ण भावनामृतासाठी. हो स्वामी, हो स्वामीजी.